नमस्कार. नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 25, 26, 27 पर्यंत 28 पर्यंत त्याचा आपण अभ्यास केला. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत, त्या आर्टिकलचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला 19.6 व्यवसायाचं स्वातंत्र्य याच्याबद्दलची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतली. आता आपल्याला आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 हे दोन आर्टिकल जे आहेत ते आपल्याला छानपैकी अभ्यासायचे. आर्टिकल 29 आणि 30 बाळांनो, याच्यामधला जो फरक आहे, या फरकावरती आयोग नेहमी तुम्हाला विचारतो. हा फरक नेहमी आयोग तुम्हाला विचारतो आणि या फरकावरती आयोग तुम्हाला चुकवतो. तर आर्टिकल 29 ची हेडिंग काय म्हणते तुम्हाला, की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण. ही आर्टिकल 29 ची हेडिंग आहे. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण. जे अल्पसंख्याक वर्ग आहेत त्या वर्गाच्या इतर जे काही हितसंबंध असतील त्या अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी आर्टिकल 29 आहे. आता आर्टिकल 29 मध्ये अल्पसंख्याक म्हणजे काय हे राज्यघटनेमध्ये एक्सप्लेन नाही केले, याची व्याख्या नाही दिलेली. फक्त हा शब्द वापरलाय की नेमकं अल्पसंख्याक म्हणजे काय. हे अल्पसंख्याक म्हणजे काय हे एक्सप्लेन नाही केलेलं, याची व्याख्या राज्यघटनेमध्ये कुठेही नाही दिलेली. हे एकदम छानपणे लक्षात ठेव, यावरती प्रश्न येतो. अल्पसंख्याकांची व्याख्या घटनेमध्ये दिली का हो? तर नाही, घटनेमध्ये अल्पसंख्याकांची व्याख्या दिलेली नाही. म्हणजे SC, ST, OBC यांच्या व्याख्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या नाहीत. हे एकदम छानपणे पाठ करून ठेव. पण एक समाज आहे राज्यघटनेमध्ये, अँग्लो इंडियन, ज्याची आई भारताची किंवा वडील परदेशाचे, असं काहीतरी उलट पालट असतं ते. तर हे अँग्लो इंडियन म्हणजे काय, याची व्याख्या राज्यघटनेमध्ये दिली. याची व्याख्या दिली आहे, अँग्लो इंडियनची व्याख्या दिली आहे, पण SC, ST किंवा अल्पसंख्याक म्हणजे काय याच्या व्याख्या राज्यघटनेने दिलेल्या नाहीत. हा फरक तुला कळला पाहिजे. अल्पसंख्याक आपण म्हणतो, नेमकं याची गणना कशाच्या आधारावरती करायची. तर ही गणना करण्यासाठी आपण त्याचा धार्मिकतेचा विचार करतो आणि भाषिकतेचा विचार करतो. म्हणजे अल्पसंख्याक आपण कशावरनं ठरतो, तर त्याची भाषा हा जो घटक आहे हा आपण विचारात घेतो. त्याचा धर्म आहे, तो धर्म आपण विचारात घेतो आणि ह्या दोन्ही निकषांवरनं तो समाज अल्पसंख्याक आहे किंवा नाही हे आपण ठरवतो. अल्पसंख्याक ठरवण्यासाठी जात हा निकष वापरला जात नाही. हे तुला तोंडपाठ करून ठेव. अल्पसंख्याक ठरवण्यासाठी जात हा निकष वापरला जात नाही. धर्म हा निकष वापरला जातो, भाषा हा निकष वापरला जातो. ठीक आहे. तर अल्पसंख्याकांबद्दलचे 2-3 प्रश्न कळले. व्याख्या कोणाची दिली हे कळलं. कशाच्या निकषावरती आपण ते ठरवतो, हा एक दुसरा प्रश्न विचारला जातो. असे 2 प्रश्न तुला कळले. हा एक प्रश्न, हा दुसरा प्रश्न, आणि याची व्याख्या विचारतील तर हा तुला तिसरा प्रश्न कळला पाहिजे. आता 29.1 काय म्हणतो, 29.2 काय म्हणतो. भारतातल्या कोणत्याही नागरिकाला स्वतःची भाषा, लिपी जतन करण्याचा किंवा त्याची जी संस्कृती आहे ती जतन करण्याचा अधिकार दिला. आर्टिकल 29 ने फक्त म्हटलं की अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करायचं. हे कोणी म्हटलं 29 ने. पण 29.1 ने काय म्हटलं, भारतातल्या कोणत्याही नागरी गटाला, म्हणजे कोणत्याही नागरी गट म्हणजे काय, तो अल्पसंख्याक असू शकतो किंवा तो बहुसंख्याक असू शकतो. कोणत्याही नागरी गटाला स्वतःची भाषा, स्वतःची लिपी आणि स्वतःची संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. म्हणजे याच्यावरनं मला एक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. कोणती सर, सांगा मग कोणती. तर ही कन्सेप्ट तुला क्लिअर झाली पाहिजे की 29.1 मधला जो अधिकार आहे तो कोणत्याही नागरी गटाला आहे. यावरती तुझा चौथा प्रश्न इथून तुला सॉल्व्ह होईल. कोणत्याही नागरी गटाला. म्हणजे मग तो अल्पसंख्याक असला तरी चालेल, बहुसंख्याक असला तरी चालेल. म्हणजे अल्पसंख्याकांना पण आणि बहुसंख्याकांना पण स्वतःची भाषा, स्वतःची लिपी, स्वतःची संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे मी कन्क्लुजन मध्ये असं म्हणू शकतो का की आर्टिकल 29.1 हा अल्पसंख्याकांना पण अवेलेबल आहे आणि बहुसंख्याकांना सुद्धा अवेलेबल आहे. आणि हा जो फरक आहे, हाच फरक तुझ्या परीक्षेमध्ये विचारला जातो की नेमका
अल्पसंख्याकांसाठी आर्टिकल कोणता आणि असा कोणता आर्टिकल आहे जो दोघांसाठी पण अवेलेबल आहे? तर आर्टिकल 29 हा अल्पसंख्याकांना पण अवेलेबल आहे आणि बहुसंख्याकांना पण अवेलेबल आहे. पण आर्टिकल 30 हा फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांनाच अवेलेबल होतो. हा दोघांमधला फरक. ठीक आहे. या फरकावरती तुझा परीक्षेचा 14 प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. पाठ करून घे. जो सुरुवातीचा जो आर्टिकल आहे ना 29, अगोदरचा आर्टिकल दोघांसाठी आणि नंतरचा आर्टिकल फक्त आणि फक्त अल्पसंख्याक समाजासाठीच तो अवेलेबल होतो. ठीक आहे. हा 14 प्रश्न तुला इथून सॉल्व्ह करायला जमला पाहिजे. हा, आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला तुमची भाषेचं जर जतन करायचं असेल तर चळवळ करता येते का हो? तर आपल्याला असं वाटतं की राज्यघटनेने चळवळ करण्याचा अधिकार दिलाय का? तर हो, तुम्हाला तुमची जर भाषेचं जतन करायचं असेल तर तुम्हाला चळवळ करता येईल. तुम्हाला तुमची भाषेचं जतन करण्यासाठी आंदोलन देखील करता येईल. भाषेचं जतन करण्यासाठी चळवळ सुद्धा करता येते. करू शकतो आपल्या भाषेच्या जतन करण्यासाठी. आपल्या भाषेचं जतन करण्यासाठी, लिपी जतन करण्यासाठी आपल्याला आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार हा कलम 29 देतो. इथे आहे ना तुझा 5वा प्रश्न सॉल्व्ह होईल. चळवळ करण्याचं, आंदोलन करण्याचं. ही बिट्स तुझ्या परीक्षेसाठी कामाची. ठीक आहे. आता काय आहे, पुढे काय गटांमध्ये, आता इथं म्हटलं ना कोणत्याही नागरी गटात, तर ह्या गटांमध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांचा दोघांचा समावेश होतो. सर झालंय पाठ माझं. 29 मध्ये अल्पसंख्याक पण येतं आणि बहुसंख्याक पण येतं, दोघं पण येतात, कळलं मला. गटांचं संरक्षण होतं, नागरिक गटांचं संरक्षण होतं, हे लक्षात घे. म्हणजे हा एक नागरी गट आहे, ह्या गटाचं संरक्षण 29 द्वारे केलं जातं. सामूहिक अधिकार 29 ने तुम्हाला दिले. सामूहिक अधिकार, तुमचे जे सामूहिक अधिकार आहे ते सामूहिक अधिकाराचं जतन हे आर्टिकल 29 ने होत असतं. ठीक आहे. तर 29.1 तुला छानपणे कळलं. आता तुला आता अभ्यास करायचा 29.2 चा. 29.2 काय म्हणतो? राज्य संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा म्हणजे राज्य संस्थेकडून सरकारकडनं चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळालेल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ केवळ धर्म, वंश, जात, भाषा, प्रदेश इत्यादी कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे राज्याकडून ज्या शैक्षणिक संस्था चालवल्या जातात राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याने निधी पुरवलेल्या ज्या काही शैक्षणिक संस्था असतील त्या शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त ह्या कारणांवरनं भेदभाव नाही केला जाणार. बाकी हे कारण सोडून इतर कारणांवरनं भेदभाव केला जाऊ शकतो. केवळ धर्म, वंश, जात, भाषा, प्रदेश इत्यादी कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही. इथं व्यक्तींच्या हक्कांचं संरक्षण होतं. आपण का नागरी गटाला जातो का रे? असं इथं जसं आपण नागरी गटाला म्हटलं तर नागरी गटाची भाषा लिपी जपण्याचा अधिकार, इथं नागरिक गट येतो. 29.1 मध्ये नागरिक गट येतो आणि 29.2 मध्ये आपण शाळेत जायचं ना, आपल्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं, आपण नागरी गट घेऊन जातो का शाळेत ऍडमिशन घ्यायला? नाही, आपण एकटे जातो. म्हणून इथं सिंगल व्यक्तीच्या हक्काचं संरक्षण केलं जातं. तर हा 29 नंबरचा आर्टिकल आहे. 29.1 मध्ये काय म्हटलं? 29.1 मध्ये काय म्हटलं? भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार. आणि 29.2 मध्ये काय म्हटलं? का शैक्षणिक संस्थांमध्ये ह्या कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही, प्रवेश नाकारला जाणार, प्रवेश नाकारला जाणार नाही. ह्या दोघांमधला फरक कळला. 29.1 काय म्हणतो? भाषा, लिपी, संस्कृती. आणि 29.2 काय म्हणतो? शैक्षणिक संस्थांमध्ये भाषा, धर्म, वंश, जात, भाषा इत्यादींवरनं भेदभाव केला जाणार नाही. आणि 29.2 हा जो 29 नंबरचा आर्टिकल आहे हा अल्पसंख्याक आणि त्याचबरोबर बहुसंख्याक, अल्पसंख्याक आणि त्याचबरोबर बहुसंख्याक दोघांनाही तो अवेलेबल होतो. भाषेचे जतन केले जाईल असे आश्वासन देणे हे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार भ्रष्ट आचरण होत नाही. म्हणजे काही काही लोक असतात बघा निवडणूक मध्ये, भाषेचे जतन केले जाईल असं तुम्हाला आश्वासन दिलं जातं. एखादा नेता म्हणू शकतो की मला निवडून द्या, मी तुमच्या आपल्या भाषेचं जतन करू शकतो. तर लोकप्रतिनिधी कायदा जो 1951 मध्ये केला होता, या कायद्यानुसार
हे आचरण भ्रष्ट होत नाही. तुम्हाला तिथं देतात, हे आचरण भ्रष्ट होतं, तर आचरण भ्रष्ट होत नाही. ही जी बिट्स आहे, इथं तुझा 5वा का 6वा प्रश्न हा तुझा ह्या मुद्द्यानुसार सॉल्व्ह होऊन जाईल. पुढे बघ, फक्त धार्मिक अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे. हे बरोबर आहे का हे वाक्य? फक्त धार्मिक अल्पसंख्याकच शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतं का? तर नाही, असं नाहीये. इतर अल्पसंख्याक सोडून, धार्मिक अल्पसंख्याक सोडून इतरांना सुद्धा ते स्थापन करण्याचा अधिकार आहे. आता जितक्या पण शैक्षणिक संस्था दिसतात त्या सगळ्या अल्पसंख्याकांच्या आहे का हो? नाही. काही जैन समाजाच्या आहेत, काही मारवाडी समाजाच्या आहेत, काही मराठी समाजाच्या आहेत, मुस्लिम समाजाच्या आहेत. कोणताही व्यक्ती, कोणत्याही धर्माचे व्यक्ती शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. फक्त अल्पसंख्याकांनाच अधिकार तो नाहीये. इथं तुझा 7वा प्रश्न सॉल्व्ह होईल. ही बिट्स तुझ्यासाठी फार फार महत्वाची आहे. अशा प्रकारे आर्टिकल 29 संपतो. 29 काय म्हणतो? 29 काय म्हणतो? हेडिंग काय होती? अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण. बरोबर. 29.1 मध्ये काय म्हटलं? 29.1 मध्ये काय होतं? का त्यांना स्वतःची अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार. दोघांना पण येतं ते. आणि 29.2 मध्ये काय म्हटलं, की कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जे राज्याद्वारे चालवले जातात, त्या शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म, भाषा इत्यादी जात, वंश, धर्म, वंश, जात, भाषा या कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही. हा 29.2 सांगतो. तर कोणता आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये जो फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे, तर 31 नंबरचा आर्टिकल हा फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे. 29 नंबरचा आर्टिकल हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोघांसाठी अवेलेबल. ठीक आहे. आर्टिकल 29 मी एकदम छानपणे एक्सप्लेन केला. कारण असं आहे की येणारी जी पूर्वपरीक्षा त्या पूर्वपरीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. आता आपल्याला बघायचा आर्टिकल 30. आर्टिकल 30 काय म्हणतो? आता आधी हेडिंग वरती अल्पसंख्याकांचा. आता इथं फक्त इथं शब्द दिलाय बघ. इथं म्हटलं डायरेक्ट अल्पसंख्याकांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार. वरती काय म्हटलं होतं रे? दोघांमधला फरक तुझ्या लक्षात येतोय का? आधी फरक येतोय का लक्षात? इथं काय म्हटलं होतं बघ बरं. इथं नागरी गट म्हटलं होतं. त्याच्यामध्ये मग दोन्ही पण येतो. कोणी पण येऊ शकतो नागरी गटामध्ये. बरोबर ना? इथं तिथं नागरी गट म्हटलं होतं. आणि इथं स्पेसिफिकली काय म्हटलं? अल्पसंख्याक म्हटलं. अल्पसंख्याकांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार. मग 29 आणि 30 मधला फरक तुला कळला का? 29 मध्ये काय होतं? अल्पसंख्याक आणि प्लस बहुसंख्याक. कारण तिथं नागरिक गट ही कन्सेप्ट वापरली आहे. 30 मध्ये काय म्हटलंय? 30 मध्ये फक्त म्हटलंय अल्पसंख्याक. हा त्यातला पहिला फरक. दुसरा फरक, हा आर्टिकल कशासाठी होता हो? भाषा, धर्म किंवा लिपी, भाषा, धर्म नाही, भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा तो तुम्हाला राईट्स देतो. आणि इथं काय म्हणतोय? इथं हा शैक्षणिक संस्था स्थापनेशी रिलेटेड. 30 शैक्षणिक संस्था स्थापू शकतात 30 नुसार. 29 नुसार तुमचं भाषा, लिपी आणि संस्कृती याचं जतन होईल. तर हा दोघांमधला फरक आहे. हा अल्पसंख्याक बहुसंख्याकांसाठी आहे, हा फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे. इथं भाषा, लिपी, संस्कृतीचं जतन केलं जाईल. इथं तुम्हाला शैक्षणिक संस्था स्थापनेचा अधिकार दिलाय. तर हा दोघांमधला फरक आहे. हा फरक आपल्याला कळला पाहिजे. ठीक आहे. तर 31 मधली हेडिंग काय, की अल्पसंख्याकांचा शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार दिलाय. 30.1 काय म्हणतो? 30.1 काय म्हणत असेल सांगा बरं? 30.1 काय म्हणतो? धार्मिक, भाषिक अल्पसंख्याक त्यांना शैक्षणिक स्थापनेचा अधिकार. फक्त धार्मिकतेच्या आधारावर, भाषिकतेच्या आधारावरती, जातीच्या आधारावर नाही. जे धार्मिक अल्पसंख्याक आहे, जे भाषिकतेच्या आधारावरती अल्पसंख्याक आहे, त्यांना शैक्षणिक स्थापनेचा अधिकार आहे. तर कोणाला 30.1 नुसार कोण शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतं? तर धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. आता इथं एक आर्टिकल दिलाय 30.1 मधला ए म्हटलं याला. 30.1 मधला ए. तर हा 30.1 मधला ए काय म्हणतो? एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता जर तुम्हाला सक्तीने संपादन करायची असेल आणि अशी तरतूद असलेला जर कायदा करताना तुम्हाला असा कायदा पण करायचा असेल, एखादा अल्पसंख्याकांची शैक्षणिक मालमत्ता तुम्हाला सक्तीने ताब्यात घ्यायची आहे,
आणि त्यासाठी तुम्हाला जर कायदा करायचा असेल, तर तो कायदा करताना जी रक्कम ठरवली जाईल, त्या रकमेमुळं 30(1) चे जे हक्क आहेत, ते निर्बंधित किंवा रद्द होणार नाही याची खात्री राज्यसंस्था करेल. असा आर्टिकल 44वी घटना दुरुस्ती 1978 ने ऍड केलंय आणि याच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर खालीलपैकी कोणता आर्टिकल म्हणतोय हो? का जर तुम्हाला अल्पसंख्याकांची जर शैक्षणिक मालमत्ता जर तुम्हाला ताब्यात घ्यायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला कायदा करायचा असेल, तर हा कायदा करत असताना जी रक्कम ठरवली जाणार आहे, त्या रकमेमुळं ही जी आता समजा ही आमची अल्पसंख्याकांची ही शैक्षणिक संस्था आहेत. इथं याची जी मालमत्ता आहेत, ही मालमत्ता जर तुम्हाला ताब्यात घ्यायची असेल, ही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जर तुम्हाला कायदा करायचा असेल, तर हा कायदा केल्यामुळं तुम्हाला आमचे 30(1) चे जे हक्क आहेत, हे बघ इथं म्हटलंय 30(1) चे जे हक्क आहेत, 30(1) मध्ये काय आहे? अल्पसंख्याकांचा शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार. तर हे 30(1) चे हक्क तुम्हाला रद्द करता येणार नाही, ते रद्द होणार नाही याची खात्री करावी लागेल. ही घटना दुरुस्ती हे जे सगळं ऍड केलंय हे 44वी घटना दुरुस्ती 1978 ने ऍड केलंय. तर तुला हा मुद्दा कळलाच पाहिजे. ही जी तरतूद आहे ही कशाने ऍड केली आहे? तर 44वी घटना दुरुस्ती 1978 ने ही तरतूद ऍड केलेली आहे. ठीक आहे. आता मी इथं फरक परत एकदा मेन्शन केलाय. 29 आणि 30 मध्ये फरक काय? 29 तुम्हाला भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार अवेलेबल करून देतं. 30 काय म्हणते? तुम्हाला शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार अवेलेबल करून देते. हा 29 सर्वांना अवेलेबल आहे. मग तुम्ही अल्पसंख्याक असा किंवा बहुसंख्याक असा, हा तुम्हाला सर्वांना अवेलेबल होईल. आणि 30 हा केवळ आणि केवळ अल्पसंख्याकांनाच अवेलेबल होईल. आर्टिकल 29 बहुसंख्याकांसाठी सुद्धा लागू होतो. हो, होतो. आणि भारतीय राज्यघटना धार्मिक, भाषिक अल्पसंख्याकांना मान्यता देते. फक्त धार्मिक आणि भाषिक हे शब्द मी खूप वेळा यावरती जोर दिलाय. कारण असं आहे, यावरती ही जी कन्सेप्ट आहे याच्यावरती प्रश्न विचारतात. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांनाच भारतीय राज्यघटना मान्यता देते, जातीला मान्यता राज्यघटना देत नाही. ठीक आहे. वरती जर बघितलं आपण, अल्पसंख्याकां हा जो शब्द आहे, हा शब्दचा याचा जो निकष अल्पसंख्याक ठरवण्याचे जे निकष आहे, काय निकष आहे? धर्म हा निकष आहे, भाषा हा निकष आहे, जात हा निकष अल्पसंख्याक ठरवण्यासाठी लागू होत नाही. अल्पसंख्याकांचा अर्थ घटनेमध्ये दिलाय का? नाही. एस-सी झालं, एस-टी झालं, ओबीसी झालं, याचे जे अर्थ आहे ते घटनेमध्ये दिलेले नाहीयेत. कलम 29चा निकषात अल्पसंख्याक हा जो शब्द आहे तो कलम फक्त हा शब्द राज्यघटनेत कुठं पाहायला मिळतो? तर आर्टिकल 29 जो आहे तो आर्टिकल 29च्या शीर्षकामध्ये आहे. हा शब्द फक्त कुठं पाहायला मिळतो राज्यघटनेत? पाठ करून घ्या. हा अल्पसंख्याक नावाचा शब्द हा फक्त कलम 29च्या शीर्षकातच आहे. बाकी इतरत्र राज्यघटनेमध्ये हा शब्द आपल्याला फक्त 29च्या शीर्षकामध्येच पाहायला मिळतो. ठीक आहे. आता आर्टिकल 29 आणि 30 मधला फरक तुला कळला, त्याचे काय पाठ करायचं हे तुला कळलं. आता थोडेसे मी तुला एक्स्ट्राचे आर्टिकल सांगतो इथे. यावरती प्रश्न येतो, हे आर्टिकल जशा तसे पाठ करून घ्यायचे. आधी 335 पाठ करायचा, नंतर 350 आहे, नंतर 351. ठीक आहे. तर हे जे लगोलग आर्टिकल आहे, मी थोडं लिहिताना हा वरती लिहायला पाहिजे होता. आधी पाठ करू आपण 335 नंबरचा आर्टिकल, नंतर 350 ए आणि नंतर 351. ठीक आहे. हे जे दोन आर्टिकल आहे, 350 ला ए जोडायचा आहे आणि पुढच्याला फक्त 351 ए म्हणायचं. हे राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये दोघंही आर्टिकल दिलेत. राज्यघटनेचा भाग 17 आपल्याला माहिती आहे ना? तुम्हाला माहित नसेल तर मग मी आपण त्यावरती नंतर लेक्चर बनवणार आहे. ते सध्यासाठी एवढं लक्षात ठेव, 350 ए आणि 351 हा राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये दिलाय आणि 335 हा राज्यघटनेच्या भाग 16 मध्ये दिलाय. ठीक आहे. आता काय लक्षात घ्यायचं? 335 काय म्हणतं? सेवा आणि पद. ज्यावेळेस आपण एखादी सर्व्हिस करत असतो, त्या सर्व्हिसमध्ये आपण जी सेवा राबवतो ते सेवा, किंवा आपण जे पद उपभोगतो किंवा जे पद असतात, यांमध्ये एस-सी आणि एस-टी यांचे जे हक्क आहेत त्याच्या रिलेटेड हा आर्टिकल आहे.
मग 335 कशासाठी हो? तर जे सेवा ज्या आहेत त्या सेवांमध्ये एस-सी, एस-टीचे जे अधिकार आहेत त्याच्या रिलेटेड हा आर्टिकल एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे नोकऱ्यांमध्ये एस-सी, एस-टीचं हक्क आहे. नोकऱ्यांमध्ये त्यांना आरक्षण दिलं जातं ना. एस-सी, एस-टी यांना आरक्षण दिलं जातं नोकऱ्यांमध्ये. तर ह्या नोकऱ्यांमध्ये त्यांना जे आरक्षण दिलं जातं त्यासाठी जो आर्टिकल आहे तो 335 आहे. जोड्या लावायला हा प्रश्न विचारतात बरं बाळा. हे पाठ कर. 335 कशासाठी आहे? एस-सी नोकऱ्यांमध्ये एस-सी आणि एस-टीचे आहेत. त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारासाठी 335 नावाचा आर्टिकल आहे. 350 कशासाठी आहेत? जे भाषिक अल्पसंख्याक लोक आहेत, भाषेच्या आधारावरती ठरवलेले जे अल्पसंख्याक लोक आहेत, त्या अल्पसंख्याक लोकांचे जे बालक आहेत, त्या बालकांसाठी जे प्राथमिक शिक्षण आहे, ते प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून अवेलेबल करून देण्यासाठी हा आर्टिकल तुम्हाला सजेस्ट करतो. चला, आता एखादी छोटी लँग्वेज आहे, ती कमी लोक बोलतात ती भाषा. त्या भाषेच्या आधारावरती हा अल्पसंख्याक लोक आहेत. समजा यांची भाषा XYZ आहे. तर यांचे जे बाळ आहेत, त्या बाळांना जे प्राथमिक शिक्षण आहे, ते त्यांच्या XYZ म्हणजे मातृभाषेतूनच त्यांना ते शिक्षण दिलं पाहिजे, असं सजेशन 350 नावाचा आर्टिकल तुम्हाला देतो. 351 म्हणतो, की जी हिंदी भाषा आहे, त्या हिंदी भाषेचा विकास केला पाहिजे. हिंदी भाषेचा विकासाकरता तुम्हाला ते मार्गदर्शक तत्वांमध्ये तुम्हाला ते सजेस्ट करतो, की 351 कशासाठी आहे? हिंदी भाषेच्या विकासासाठी. हे 3 आर्टिकल झाले असतील आय थिंक पार्ट. 335 कशासाठी आहे? सेवा आणि पदांमध्ये एस-सी, एस-टीचं आरक्षण. 350 काय म्हणतो? भाषिक अल्पसंख्याकांचे जे बालक आहेत त्यांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून द्यावं. 351 म्हणतो हिंदीच्या भाषेचा विकास करण्यासाठी हे आर्टिकल आहे. जोड्या लावायला आर्टिकल येतील. पाठ करून घे. कंबाईनला सरळ सरळ वन लाईनर प्रश्न येईल ह्या 3 आर्टिकल वरती. तो तुला जमला पाहिजे. थोडंसं ऍडिशनल मध्ये काय बघायचं बघ आता. धर्म, वंश, जात, भाषा, राज्याच्या किंवा अनुदानित शैक्षणिक संस्था कोणालाही प्रवेश नाकारणार नाही. म्हणजे राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्याकडनं अनुदान मिळणाऱ्या जे शैक्षणिक संस्था आहेत, त्या शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म, वंश, जात, भाषा या कारणांवरनं प्रवेश नाकारला जाणार नाही. त्यांना तो प्रवेश द्यावाच लागेल. तू या धर्माचा आहे, तू या जातीचा आहे, तू ही भाषा बोलतो, म्हणून तुम्हाला आमच्या शाळेमध्ये प्रवेश देणार नाही असं म्हणता येणार नाही. तो प्रवेश नाकारता येणार नाही. त्यांना प्रवेश द्यावाच लागेल. शैक्षणिक संस्थेला अनुदान मंजूर करत असताना केवळ तिचं व्यवस्थापन हे अल्पसंख्याकांचं आहे या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. ज्या पण शैक्षणिक संस्था आहेत, त्या शैक्षणिक संस्थांना अनुदान द्यायचंय, पण ते अनुदान देताना केवळ तिचं व्यवस्थापन हे अल्पसंख्याकांचं, तुमची शैक्षणिक संस्था अल्पसंख्याकांची आहे म्हणून आम्ही तुम्हाला अनुदान देणार नाही, तुम्हाला असं म्हणता येणार नाही. तर ते अल्पसंख्याकांची जरी असली तरी तुम्हाला त्या संस्थेला अनुदान द्यावंच लागणार. आता हे जे आर्टिकल आहे ना बाळा, हे आर्टिकल परत एकदा का पाठ करायचे? हे आर्टिकल परत एकदा तुला जोड्या लावायमध्ये विचारले जाऊ शकतील, तुला तिथं चुकवू शकतील, म्हणून त्याचं हेडिंग तुला फक्त पाठ करायचं, त्याच्या आतमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. आर्टिकल 33 काय म्हणतो, आर्टिकल 34 काय म्हणतो, हे जे दोघांमधला फरक आहे ना, हा नेहमी चुकतो. आता काय होतं की आर्टिकल 33 हा सेनेसाठी आहे आणि आर्टिकल 34 हा लष्करी कायद्यासाठी. हा फरक आधी पाठ करून घे. आधी काय येतं? आधी सेना येते आणि नंतर काय येतं? लष्कर येतं. आता जे जे सैनिक असतात, सेनेमध्ये भरती झालेले जे सैनिक असतात, त्या सैनिकांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत याच्यामध्ये फेरफार केला जातो, बरोबर? आणि हा फेरफार करण्याचा अधिकार संसदेला आहे. हा अधिकार कोणाला आहे? संसद याच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरफार करू शकते. म्हणजे काय? आता सेनेमध्ये जे लोक भरती झालेले आहेत त्यांना असं नाही म्हणता येणार की आम्हाला भाषा बोलण्याचा अधिकार आहे. आपल्याला जर वाटलं ना की यांच्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करायचा तर आपण 100% त्याच्यामध्ये बदल करू शकतो. मग ते असं नाही म्हणू शकत की आमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय, मग आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जातो कलम 32 नुसार आणि मग आम्ही आमचे फंडामेंटल राईट्स परत एकदा मिळवून घेतो. असं करता येणार नाही. तुम्ही तुमच्या आमच्या सेनेत भरती झालात ना बाळा, मग इथून पुढे आमच्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमचं भाषणाचं स्वातंत्र्य कलम 19 नुसार आम्ही त्याच्यावरती काही बंधन आणू शकतो.
इतरांना जसे कायद्यासमोर समानता दिली आहे, तशी तुम्हाला समानता देता येणार नाही. असे जे काही मूलभूत हक्क आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे, तो आम्हाला आहे. असा बदल संसद करू शकते. राज्याला असं बदल करण्याचा अधिकार नाही. तर आर्टिकल 33 म्हणतो, सेनेचे जे जवान आहेत, त्या जवानांच्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येईल. ठीक आहे. आता कलम 34 काय म्हणतो? काही भागांमध्ये लष्करी कायदे लावले जातात. फॉर एक्झाम्पल आसाम झालं, नागालँड झालं, जम्मू काश्मीर झालं. तर ह्या भागांमध्ये ज्यावेळेस अशांतता होत असते, ज्यावेळेस अशांतता किंवा दंगे वगैरे होत असतात किंवा तर असे जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत, या एरियामध्ये काही लष्करी कायदे लावले जातात. आणि ज्यावेळेस ह्या एरियामध्ये लष्करी कायदे लावले जातात, त्यावेळेस त्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन होत असेल, म्हणून ते लोक सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होते, म्हणून त्यांचे मूलभूत हक्क परत एकदा मिळवू शकत नाही. तर ज्या भागांमध्ये लष्करी कायदे लागू केलेले असतात, त्या भागांचे जे मूलभूत हक्क आहेत ते डावलले जातात. त्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध आणलं जातात, कंट्रोल आणलं जातं. म्हणजे एखाद्याला विनाकारण विचारलं, म्हणजे वाटेल तेव्हा त्याची झडती घेतली जाते, वाटेल तेव्हा त्याला कैदेत टाकलं जातं. तर मग कैदेत टाकलं तर मग आपल्याला लगेच मग आपण म्हणतो की कलम 22 नुसार सांगा. आपल्याला 22 कैदेत जर टाकलं तर आपण म्हणतो ना कलम 22 नुसार मला का बरं अटकेत टाकलं, आम्हाला कारण सांगा, मला वकिलाचा सल्ला घेऊ द्या, मला 24 तासामध्ये जवळच्या न्यायालयामध्ये प्रेझेंट करा. आपण लगेच 22 नुसार हा अधिकार आहे ना आपल्याला विचारण्याचा. पण तसा ज्या भागामध्ये लष्करी कायदा लागू केलेला आहे, त्या भागातल्या व्यक्तीला असे अधिकार अवेलेबल होत नाही. तो म्हणू शकत नाही मला का बरं अटक केली, मला न्यायालयात प्रेझेंट कर. हे त्याच्या अधिकारांवरती निर्बंध आणला जातो. तर कलम 33 सेनेच्या जे जवान आहेत त्यांवरती निर्बंध आणले जातात फंडामेंटल राईट्स वरती. आणि कलम 34 नुसार ज्या भागात लष्करी कायदे लावले जातात त्या भागांमध्ये फंडामेंटल राईट्स वरती निर्बंध आणले जातात. तर या दोघांमधला फरक आहे, लक्षात ठेव. आता आर्टिकल 35 काय म्हणतो? मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. म्हणजे एखादा फंडामेंटल राईट्स, एखादा मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराचा त्याचे मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराला मूलभूत अधिकार, मूलभूत हक्कांची जर आपल्याला अंमलबजावणी करायची असेल, म्हणजे ते अप्लाय करायचे असतील, तर त्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे करता येऊ शकतात. आणि हे कायदे कोण करू शकतं? ते कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहेत, राज्याच्या विधिमंडळाला असे कायदे करता येत नाही. हे कलम 35 सांगतो, पाठ करून घ्यायचं. आर्टिकल 35A जम्मू काश्मीरच्या स्थानिक निवासी रिलेटेड आहे. जर हा आर्टिकल विचारणार तर नाहीच, जर विचारला तर त्याची हेडिंग थोडीशी पाठ करून ठेव. आर्टिकल 35A पूर्वी होता, आता सध्या नसेल हा आर्टिकल. आर्टिकल 35A जम्मू काश्मीरच्या स्थायी निवासाशी संबंधित आहे. एवढे फक्त हेडिंग पाठ करायची, त्याचा जास्त लोड घ्यायचा नाही. आर्टिकल 33, 34, 35, 35 याच्या थोड्या थोड्या गोष्टी आपण लक्षात घेऊन टाकायच्या. आर्टिकल 33 थोडस आपण इन डिटेल अजून काहीतरी बघूया. आर्टिकल जो 33 ने केलेल्या कोणताही कायदा फंडामेंटल राईटच्या विरोधात आहे, या कारणावरून आव्हान देता येणार नाही. कारण ऑलरेडी आपण म्हटलं ना की कलम 33 नुसार जे आर्मी मधले लोक आहेत, त्या आर्मी मधल्या लोकांच्या मूलभूत हक्कांवरती ऑलरेडी निर्बंध येतात. आणि मग आम्ही एखादा कायदा केला आणि त्या कायद्यामुळे आर्मी लोकांच्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध येत असेल, तर तुम्ही त्या कायद्याला, आर्मीचे लोक त्या कायद्याला न्यायालयात जाऊन आव्हान देऊ शकत नाही. तर हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. इथपर्यंतची गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे. अशा प्रकारे जे फंडामेंटल राईट्स आहेत, तर तो चॅप्टर आपला संपतो. आता आपल्याला आणखी काही ऍडिशनल गोष्टी बघायच्या आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.